चला आता रेसिपीला सुरुवात करूया. आज कोथिंबीर वडीचं साहित्य दाखवते मी. तांदळाचं पीठ आहे, सफेद तीळ आहेत, हळद, जिरं, मिरची, लसूण हे भरड वाटायचं, कोथिंबीर घेतली आणि चणा डाळीचं करते मी वड्या, मीठ आणि आपल्याला लागेल तेवढा गूळ घ्यायचा. आणि हे आगाळ गावावरून आणले, म्हणजे मी गावालाच आहे, म्हणजे माझ्या लेकीने आणून दिले मला गावावरून. ते सगळं साहित्य वाटायचं. तर तांदळाचं पीठ असल्यामुळे ना कोथिंबीर वडी कुरकुरीत होते, छान होते. ठीक आहे, हे साहित्य पुन्हा एकदा दाखवते. मी मिक्सरला वाटलं, डाळ जरा भरट केली अशी बारीक, आणि मिरची, लसूण, पाहिजे असेल धने, थोडासा ओवा घ्यायचा, पण मी नव्हता घेतलेलं. आणि कोथिंबीर अशीच टाकायची, आणि मसाला आणि आगळ, थोडा आंबटपणा यायला मसाला, हळद टाकली, मीठ टाकली, नंतर वरून मग तीळ लावायचे. आता मी कोथिंबीर टाकून पूर्ण मिश्रण एकत्र करणार. पाणी न टाकताना एकत्र करायचं. मला तेल लावून घेतलं मी, आणि वरून संपूर्ण मिश्रण केलं, आणि आतमध्ये पण थोडे तेल टाकले, आणि तेल थोडे वरून टाकले, दिसायला पण छान वाटतात. ते कुकरला 3-4 शिट्या काढायच्या. चला तर कोथिंबीर वडी झाली. कोथिंबीर वडीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आता मी जेवायला घेतलं, चपाती, पातळ झुणका बेसनचा, कोथिंबीर वडी आणि चटणी, या सगळ्यांनी जेवायला. कोथिंबीर वडी माझं जेवण कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आणि सगळ्यांना गुड नाईट.